इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। दिनांक 17/3/2022 रोजी सलगर वस्ती पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक 44/2022 अन्वये भादवी कलम 328, 324, 498 अ, 504, 506 व 34 प्रमाणे आरोपी आदम मुल्ला व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये फिर्यादी ही इंचगिरी तालुका इंडी जिल्हा विजापूर येथे आपल्या पतीसोबत लग्नानंतर राहावयास होती। फिर्यादीचे पती व आई वडील हे फिर्यादीस लग्न झाल्यापासून वारंवार तगादा लावत असत आणि फिर्यादीस शिवीगाळ करून जाणीवपूर्वक त्रास देत असत। पतीच्या ट्रॅक्टरच्या व्यवसायासाठी देखील 2 लाख रुपयाची रक्कम परिवारांना बँकेच्या हप्ते फेडण्यासाठी स्वीकारली होती। त्यानंतर देखील पती व त्यांच्या घरातील लोकांनी फिर्यादीच्या कडून सोन्याची मागणी तसेच मारहाण करणे, उपाशी ठेवणे, चटके देणे असा जात हक्क त्रास देत होते। आरोपीने फिर्यादीस शेळ्यांच्या अंगावरील गोचिड मारायचे पातळ औषध ग्लास मधून पाजले होते व त्यानंतर पतीच्या घरातील एकाही व्यक्तीने अशा प्रसंगी तिला दवाखान्यात घेऊन गेले नव्हते। परंतु सुदैवाने फिर्यादी या कठीण प्रसंगात बचावली होती। आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे फेटाळण्यात आला होता। त्यानंतर आरोपीने आपल्या जामिनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता। मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती श्री माधव जामदार यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट आकाश कवडे, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कॉमताम चौक सोलापुर।